आता बापू आरोग्य अधिकारी आहे का शहर अभियंता आहे? बांधकाम बापू आता शहर अभियंता आहे का आरोग्याचे अधिकारी? त्यांच्याकडेच आहे आरोग्य चार्ज, त्यांच्याकडेच आहे. बर, तुम्ही आता एक निविदा प्रसिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतः प्रसिद्ध झाली परवा शुक्रवारी. तर मग जो काम करणार आहे त्याला बोलवलं आम्ही, सरांना फोन केले, सरांना बोलवलं. 8 दिवसामध्ये आम्ही फायनल करून टाकू. वाटल्या अटी शिथिल करू, शिथिल करता येत नव्हतं कारण त्या अटी शिथिल केल्यामुळे त्यांनी काम बंद केलं होतं. आता त्यातलं आम्ही थोडं काढून पशुवैद्यन उपायुक्तांना आता बोलवलंय 3 वाजता. प्राणीच्या यांनाही बोलवलंय, प्राणीमित्रांनाही बोलवलंय. त्याच्यावर आता आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या, म्हणजे नसबंदी प्रकारचं काय करायचं आहे, हे जे कावळे कुत्र्यांचं काय करायचं आहे, याची पंचनाची यंत्रणा आपण स्वतंत्र तयार करायची, कशी करायची, काय करायची, बाह्य यंत्रणा बोलवायची आणि उघड्यावरचं माणूस वगैरे जे आहे 3 दिवसात सर्व कारवाया करायच्या असं आमचं नियोजन झालेलं आहे. आज दुपारी त्या संदर्भात मीटिंग सुद्धा आयोजित केलेली आहे आणि आम्ही 3 दिवसात नक्की काही ना काही कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील. कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्बीजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीचा कुठला त्रास नव्हता. परंतु जेव्हापासून काम बंद झालं आहे या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे. विशेष म्हणजे आज या मोकाट कुत्र्यांच्या समस्या संदर्भात तुम्ही महापालिकेत ज्यावेळेस आले तर दोन्ही शिवसेना या ठिकाणी एकत्र दिसल्या, एकमताने नाही. आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातल्या नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे, सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी आणि सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे. पण सत्ता त्यांची आहे, आयुक्तांवर ते थेट दबाव आणू शकतात, असं असताना तुमच्यासोबत यावं लागतंय त्यांना. जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असतं तर ज्या बालकाला आपला जीव गमावा लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती.